ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांनी राज्यपालांची आज भेट घेतली। योगेश कदम, गिरीश महाजन, नितेश राणे आणि संजय शिरसाट यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी केली आहे। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आणि नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली। यावेळी भ्रष्टाचारी, असंवेदनशील मंत्री आणि आमदारांना तात्काळ बडतर्फ करा अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। मंत्रिमंडळामधील अनेक मंत्र्यांच्या गैरव्यवहार आणि प्रकरणाची माहिती आमदारांनी पत्राद्वारे राज्यपालांना दिली। मंत्री संजय शिरसाट, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, राज्यमंत्री योगेश कदम, मंत्री नितेश राणे यांच्यावर आरोप करत राज्यपालांसमोर तक्रार करण्यात आली। राज्यामध्ये महायुती सरकार आल्यापासून सरकारमधले मंत्री आणि महायुतीमधील अनेक नेते वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आले। महायुतीमधील अनेक नेत्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे आणि असंवेदनशील कृत्यांमुळे महायुती सरकारची डोकेदुखी वाढताना दिसून येते। या नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतायत। विशेषतः सत्ताधारी पक्षातील कलंकित, भ्रष्टाचारी व असंवेदनशील मंत्री असतील, आमदार असतील, यांना ताबडतोब बडतर्फ केलं पाहिजे ही मागणी घेऊन महामहिम राज्यपाल महोदयाची भेट आज शिवसेनेच्या सगळ्या शिष्टमंडळाने घेतली। ते हतबल आणि हताश झालेले अशा मनस्थितीत आहेत आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचे विषय घेऊन आम्ही आहोत आणि सरकारला बदनाम करण्यासाठी केविलवाणी त्यांची धडपड सुरू आहे। आमचा राजीनामा क्रम जो प्रथम प्राधान्याने आहे तो आहे मंत्री योगेश कदम, मंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय शिरसाट, मंत्री माणिकराव कोकाटे, मंत्री संदीपान भुमरे, मंत्री नितेश राणे या लोकांच्या राजीनाम्याची मागणी आम्ही थेट पद्धतीने केलेली आहे। खरं तर उद्धव ठाकरेजींच्या सरकारमधली यादी काढली ना, अर्ध मंत्रिमंडळ भ्रष्टाचारामध्ये होतं आणि उद्धव ठाकरे सरकारच्या काळामध्ये तर मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार, अनाचार, दुराचार सुरू होता। एक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न चाललेला आहे। ठीक आहे, काही प्रकरणांमध्ये निश्चितपणे मला असं वाटतं की काही चुका त्याच्यामध्ये आहेत किंवा काही इनसेन्सिटिव्ह बोलणं झालेलं आहे, पण त्याचा सगळ्या गोष्टीचा एक नेरेटिव्ह तयार करून सरकारच्या विरोधात नरेटिव्ह तयार करायचा त्यांनी किती प्रयत्न केला तरी देखील लोक त्यांच्याकडे बघतात ना। तक्रार करणारे कोण आहेत, त्यांचं वागणं कसं आहे हे देखील लोक बघतात। देवेंद्र फडणवीस सरकार, आमचं सरकार हे भ्रष्टाचाराला सहन करणार नाही आहे। आम्ही त्या दुरुस्त करू। अजितदादाच्या पक्षाचे निर्णय अजितदादांनी घ्यायचे आहे, शिवसेनेचे एकनाथ शिंदेनी घ्यायचे आहे, पण भारतीय जनता पार्टीमध्ये मात्र आमच्या कुठल्याही मंत्र्यांनी केलेली चूक देवेंद्रजी सहन करणार